जिथे मूर्खता आहे तेथे दुःखच असतं. मूर्ख व्यक्ती कधी देखील सुखी असू शकत नाही. मूर्ख कोणाला म्हणायचं हा प्रश्न. इथं कोण मूर्ख आहे? तू मूर्ख आहेस का? काय स्वीकार करणं चांगलं आहे. स्वीकार करणं सुद्धा योग्य लक्षण म्हटलं गेलं आहे धर्मदृष्टिकोनातून. कारण मूर्ख व्यक्ती कधी स्वतःचे मूर्खता स्वीकारत नसतो. आणि जो मूर्ख मी आहे असं जर स्वीकारत असेल तर तो मूर्ख नसतो. काय तू मूर्ख आहेस का? मूर्खता काय आहे हे न जाणताच स्वतःला मूर्ख मानणं ही मूर्खता आहे. मी म्हटलं मूर्ख आहात का? तुम्ही म्हटलं मूर्ख आहे म्हणून मग तुम्ही ज्ञानीशी जवळ चालताय. मग प्रश्न असा की जर मी स्वतःला मूर्ख म्हणलो तर मी का मला मूर्ख म्हणतो आहे हा प्रश्न आहे. उत्तर का मूर्ख आहोत आपण? म्हणजे मूर्खतेचं लक्षण काय केलंय तुम्ही जेणेकरून तशा प्रकारचं माझ्यामध्ये परिणाम आहे म्हणून मी मूर्ख आहे असं म्हणता येईल. काय भाषेमध्ये काय आहे तुझ्या आता नाही म्हणून आचार्यांनी तर अनित्य पंचाशतांतर्गत मला पण हा श्लोक पाहिला होता. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा दृष्टवक्ती समारोपात पूर्वी जरी ऐकलं असेल, वाचलं असेल, पाहिलं असेल, परंतु मध्ये समारोप झालेला असताना संशय, विपर्य, अनर्थव्यवसाय, विस्मरण, तर तिथं ती वस्तू न पाहिल्या समान आहे असं आचार्याने सूत्र दिले. म्हणून आपण पुन्हा एकदा बघायचं याच्यामध्ये अनित्य पंचाशतमध्ये क्रमाने 263 नंबरचा श्लोक आहे आणि अनित्य पंचाशत अधिकारामध्ये 11वा श्लोक आलेला आहे. 11 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये आचार्यांनी मूर्ख आणि मूर्ख शिरोमणीचं लक्षण दिलं. मूर्ख आणि मूर्ख शिरोमणी. शिरोमणी कोणाला म्हणायचं? मूर्खांचा सरदार, मुख्य. मूर्खतेमध्ये पहिला नंबर कोण लावणार? मी किती मूर्ख आहे असं सिद्ध करण्यासाठी कोण धडपडतो? तर अज्ञानी जीव स्वतःला मूर्ख सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यांना ही माहिती नाही की
करतोय ते काय आहे? प्रत्येक अज्ञानी जीव स्वतःला मी मूर्ख कसा आहे हे सिद्ध करतो. म्हणून जगत में मूर्ख कौन और मूर्ख शिरोमणी कौन याची चर्चा घेतली. श्लोक असा आहे, हे मूर्खा भविते पिद कहतये व्यापार तन्वते सामाभूतवास कर्मवशत तस्मान्नते तादृशा मूर्खान् मूर्खशिरोमणिं ननु वयं तानेव मन्यामहे ये कुर्वन्ति शुचं मृते सति निहे पापाय दुःखाय च. कर्मोदयवश हुए दुखों से बच सकते या नहीं बचे, किंतु दुखों से बचने हेतु मूर्ख लोग ही यत्न करे. महामूर्ख हम गुणे न माने, मूर्ख शिरोमणि तो वे हैं. प्रिय वियोग में पाप और दुख का कारण जो शोक करे. आचार्य कहते क्या कहते? काय करणार आहे तिथं? एवढंच विचारलं, श्लोकांना विचारलं. अजून वाचला नाही, आपल्याला तेवढं संस्कृती येत नाही. काय सांगणार आहे प्रभू? आचार्य कहते मूर्खांत शिरोमणी कोणाला दोन सांगणार आहे. कोणते दोन? मूर्ख आहे का म्हटलं तर कसं वाटतं? लक्ष द्यायचं नाही. मूर्ख कोण आहे आणि मूर्खाचा शिरोमणी कोण असं त्या दोघांचं लक्षण सांगतात. मूर्ख कोण आणि मूर्खांचा शिरोमणी कोण असतो? ते शास्त्राला उशीर आहे ते शानेला मूर्ख. कोण म्हणतात? काय चालतं? धंदे दुकानात लवकर जाते त्यांना काय म्हणायचं? शानेला मूर्ख. दुसरा प्रश्न कळला नाही. जे दुकानात लवकर जाते त्यांना शहाणा म्हणायचं का मूर्ख? का उत्तर येत नाही? तेच सांगायचं. ते तर मूर्खाचा शिरोमणी असं सांगणार.
असू दे, सांगायचं काम करून करणारे तर आशाने दिले. बाकी आपण काय मानायचं नाही मानायचं हे आपल्या आधी नाही. कोणी कोणावर जबरदस्ती थोडंच करू शकते, नाहीतर मी संसारात थोडंच राहिलो असतो. जर पूर्वीच्या जीवाने जबरदस्ती केली असती, मला या मूर्खतेतून बाहेर काढलं असतं, तर मी आज संसारात असतो. मी जोपर्यंत मानणार नाही तोपर्यंत मला कोणीही शान करू शकणार नाही. असं कारण वस्तू स्वभाव स्वाधीन आहे, पराधीन नाही. वस्तू स्वभाव स्वतंत्र आहे. कोणी कोणाचं येथे काही करत नाही. असं जे श्रद्धा ज्ञानाने आचरण करतात ते शांत. गाडीचा वाढ वाजवतो मूर्खता सांगायला लागली. बरोबर. आचार्य कहते हैं कि अपने कर्म के वश से चाहे दुखों की निवृत्ति हो अथवा न हो, तो भी दुख की निवृत्ति के लिए जो व्यापार आदि करते हैं वे संसार में मूर्ख है. मूर्खाचं लक्षण. आज काय बघायचं माझ्या म्हणजे मी याला काय वाच काय कळलं नाही तुम्हाला असं म्हणा. मूर्खाचं लक्षण देतात. लक्ष कोण आहे? मूर्ख. ये मूर्खा, त्याने मूर्खा शब्द वापरला. ये मूर्खा. आचार्य कहते कि अपने कर्म के वश से चाहे दुख की निवृत्ति हो अथवा न हो, तो भी दुख की निवृत्ति के लिए जो व्यापार आदि करते हैं वे संसार में मूर्ख कहलाते हैं. काय मूर्खता काय आहे पहिल्यांदा हे तर समजली पाहिजे. कारण शब्द जर असे वापरले कर्माच्या निमित्तात दुःख दूर होईल अथवा नाही होईल, पण तरी सुद्धा दुःखाच्या निवृत्तीसाठी जो प्रयत्न करतो त्याला मूर्ख म्हणतात. असं सरळ लिहिलेलं आहे. पण याच्यात काय मूर्खता काय आपल्याला काय कळलं तर पाहिजे की ह्याला मूर्ख म्हणते आपल्याला. कशामुळे मूर्ख म्हटलंय हा प्रश्न यायला. काय चुकलंय याकडं? कोणती मूर्खता घडली हा प्रश्न आहे. बाकी काय. कारण हेच लक्षण दिलंय म्हटल्यानंतर ह्याच्यातच कुठंतरी काहीतरी आहे मूर्खतेचा स्वभाव पडलेला की जो मूर्खांच्या द्वारे केला जातो उपाय. मग काय मूर्खता झाली दृष्टीत आहे कळलं. लक्षण तर कळलं सांगा. दुःख
आचार्य कहते हैं, अपने कर्म के वश से चाहे दुखों की निवृत्ति हो अथवा न हो, तो भी दुख की निवृत्ति के लिए जो व्यापार आदि करते हैं वे भी संसार में मूर्ख है। दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण काय? डॉक्टर दुसऱ्या येणारे डॉक्टर म्हणाला, कधी लवकर यायचा प्रयत्न नाही. तर मंडळी तुमच्या अगोदर येते राहू, तुम्ही हुशार कसं आहे, आणि मंडळी स्वयंपाक पाणी सगळं करून सगळं तुमच्यासाठी टेबलावर मांडून येते, आणि तुम्हाला नुसतं उठायचं आणि खायचं आणि यायचं, एवढंच करायचं, तरी हुशार यायचं. उद्यापासून तर तिच्या उलट करा, त्यांना सगळा स्वयंपाक करायला लावा, तुम्ही आमचं जास्त करायचं. तेच करते माहिती नाही अंदर की बात आम्हाला काय सॉरी करता अनुभव. पण अजून तसं नसेल असं मला वाटतं. दुःखाचं कारण काय? सुरळीसाठी दुःखाचा संबंध कर्माशीचा आहे, हे अजून पक्क झालेलं नाही. म्हणून एक विभाग स्तोत्राचा पहिला श्लोक ते देतात ना, आचार्य की भाव देव मया यस स्वयं कर्म घोरम दुःखम भवगतो यत्वा दुर्निवारक करो. एकी भावाला प्राप्त झालेले हे जे कर्म आहे, एक रूप झालेले जीवाशी एक रूप झालेले जे कोण आहेत, कर्म आहे. एक रूप झालेले काय? खर तर बाह्य कर्माची चर्चा करायचीच नाही. इथं अज्ञानानेच आपण आपल्यामध्ये उत्पन्न केलेले जे राग मोह भाव आहेत तेच कर्म आहे. हा कर्म आपलंच आहे ना. द्रव्य कर्माची चर्चा नंतर, अगोदर भाव कर्म कारण भाव कर्म पूर्वक द्रव्य कर्म बांधलं जात असं आहे. म्हणून त्याला भाव कर्माला भाव आश्रवाला आचार्यांनी समय सारंगी उदाहरण दिलं. जसं झाडातून लाख निघते आणि त्या झाडाला काय करते, सुखवते आणि नष्ट करून टाकते. लाख कुठून निघाली? झाडातूनच निघाली आणि नष्ट कोणाला गेलं? झाडालाच केलं. तसं आपल्यातूनच आपण आपल्या अज्ञान असंयम भावाने काय करतो, राग द्वेष मोह आदी परिणाम करतो आणि स्वतःचाच घात करतो. असं सांगितलं. हे दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर आपलेच विभाव परिणाम आहेत, विकारी परिणाम आहेत, राग द्वेष रूप परिणाम आहेत. केवळ काय सांगितलं सांग? ह्याला म्हणायचं मूर्खता. मूर्खता दूर करण्यासाठी उपदेश दिला जात असताना सुद्धा तो उपदेश आपण ग्रहण करत नाही. याच्यासाठी दुसरी मूर्खता कोणती आहे? दुःख दूर करण्याचा उपाय सांगितला जात असताना आपण त्या उपायाला जाणून घेत नाही. त्याच्यापेक्षा दुसरी कोणती मूर्खता असेल? काय सांगताय? जीवामध्ये उत्पन्न झालेले जे अज्ञानाने राग द्वेष मोह भाव, बरोबर,
जीवरूपच असल्यासारखी. आणि त्याच्या निमित्तात काय होतं, राग कर्म बंद होतो. कर्म कारण राग द्वेष मोह होत असताना आपल्याला त्या कर्माची अनुभूती होत नाही. जेव्हा आपण पाप रूप परिणामाने परिणत असतो, विवाह परिणामाने परिणत असतो, त्यावेळेस आपल्याला कर्माची अनुभूती येते का? कर्माची अनुभूती केव्हा येते? जेव्हा आपल्याला कर्माचं फळ दुःखरूप वेगवेगळ्या निमित्तात दिसून येतं. तिर्यंच्या गतीमध्ये तिर्यंच, नर गतीमध्ये नरकी. हे जीव तिथं त्या त्या प्रकारचं दुःख भोगतात. मनुष्य गतीमध्ये अनेक वेळे पांगळे, रोगी, आंधळे, बहिरे अशा अनेक जीव त्या कर्माचं फळ भोगताना दिसतात. किंवा माझ्या जीवनामध्ये पण मी बघितलं तर इष्टवियोग, अनिष्ट संयोग, पीडा या रूपाने त्या दुःखाची आम्ही अनुभूती जेव्हा करतो, त्यावेळेस त्या दुःखाचं कारण आम्हाला कोण भासित होतं? त्यावेळेस आपल्याला दुःखाचं कारण कोण भासित होतं? ज्याला कर्म भासित होईल त्याला संसार राहत नाही. कारण जेव्हा दुःख माझ्या पर्यायामध्ये कर्माच्या उदयात आले असं जर मानेल तर परावर आरोप करणार नाही, पर मला दुःख देत नाही. आणि त्यामुळं पराच्या प्रती माझे रागद्वेष भाव होणार नाही. आणि रागद्वेष भाव पराच्या प्रती होणार नाही तर मला नवीन कर्म बंध होणार नाही. आपल्याला नवीन कर्म बंध होतोय कारण परामुळं आपण मानतोय म्हणून म्हणतो. आपल्या कर्मामुळं आपण आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनेंना स्वीकारत नाही. परामुळेच मला काहीतरी चांगलं वाईट होतं असं आपली दृढ मान्यता आहे. पर आणि म्हणूनच माझा अजून सुद्धा व्यापार परामध्येच चालू आहे. त्याला मूर्ख म्हणतात. तुम्ही दुकानात गेल्यावर पैसे मिळतात का? नाही. तुम्ही दुकानात गेल्यामुळे पैसे मिळतील का? प्रफुल्ल पूर्वीच्या कर्माचे उदय. तुम्ही दुकानात गेल्यानंतर काय उत्तर विचारायचं? माझा प्रश्न काय आहे आणि उत्तर काय आहे? दुकानात गेल्यामुळं तुला पैसे मिळते का? दुकान उघडल्यामुळं होय किंवा नाही का? विचार पडला. त्याला म्हणायचा शहाणा. खूप शहाणा म्हणतात. खूप. मी काय मान्यता तर म्हणून म्हटलं मान्यता तर बदला. दुकान उघडल्यामुळं मला पैसे येत नसतात हा भ्रम झालेला आहे तुमच्या बुद्धीमध्ये. आणि म्हणूनच त्या ठिकाणी त्याला मूर्ख म्हणते जात. तेच त्यांनी दिलं की तू प्रति निवृत्ती केली व्यापार करतात. धन की प्राप्ती करने के लिए व्यापार करतात. कोण म्हटलं धनाच्या प्राप्तीसाठी व्यापार करावा? कुठल्या शास्त्रात दिले? कुठल्या शास्त्रात दिले? राहुल हा मग नाही दिलं. मग काय का दुसऱ्या का? कारण आम्हाला शास्त्रातलं मान्य नाही म्हणून. बाकी काय जिनेंद्र देवाने सांगितलेल्या तत्वाचं मला श्रद्धा नाही आणि म्हणून माझं कार्य त्या रूपाने चाललं. मग जिनेंद्र देवाने सांगितलेल्या तत्वाचं ज्याचं श्रद्धा नाही त्याला कसं सुख मिळणार सांग? तो कसा शहाणा होणार सांगा? कारण शहाणपणा
जिनेंद्र देवाने सांगितलेल्या तत्वज्ञानानेच येणार आहे, आलेला आहे येईल. ती काय दगडाची रेख नाही. जिनेंद्र देवाने सांगितलेल्या तत्वाच्याच ज्ञान श्रद्धा आचरणाने शहाणपणा येतो. ते आपण पाहतो. दिनशासन सत्य शासन आहे. वस्तूचा स्वभाव जसा आहे तसं सांगणार एकच शासन आहे, जे आज मला माझ्या भाग्याने मिळालेलं आहे. याची किंमत आज नाही कर. जोपर्यंत हे दिनशासन नष्ट होणार नाही आणि आम्ही दुर्गतीला पुन्हा जाणार नाही, तोपर्यंत या दिनशासनाची महिमा येणार नाही. काय म्हणाले मला तत्वाने, मी काय करतोय संयम, कशात वेळ झालं जपला काय. मूर्ख लोक उशिरापर्यंत झोपतात आणि उशिरा शास्त्राला येतात. बरोबर, मूर्खाचं लक्षण झाले, बाकी काय. आणि मी तुम्हाला काल सांगितलेलं, धर्मरक्षणासाठी मला असं कट बोललं तर चालतं. तसं तर आचार्यांनी लिहिलंय की असं वाईट वचन बोलणारा जो आहे त्याचं तोंड नसून गटार आहे म्हणून सांगितलं. असा श्लोक आहे. आता बघा, गटरीत खाणारा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. हम्म 544 नंबरचा ज्ञानानंद श्लोक आहे. काय नंबर 113. मन्ये ऊर्जलावर्त प्रतिमं तन्मुखोदरं यतो वाचः प्रवर्तन्ते कश्मलाः कार्यनिष्फलाः. मन्ये पूर जलावर्त, पूर जलावर्त पूर म्हणजे नगर आणि जलावर्त म्हणजे नाग. प्रतिमं तन्मुखोदरम, असं त्याचं मला तोंड वाटतं. यतः वाचः प्रवर्तते कश्मलाः, त्यांच्या तोंडामध्ये काय म्हणते बघा. जिस मुख के मध्य से मोह को उत्पन्न करने वाले निरर्थक वचन प्रवृत्त होते. काय म्हणजे ज्याच्या तोंडातून मोहाला उत्पन्न करणारे निरर्थक वचन उत्पन्न होतात. म्हणजे माझे वचन निरर्थक नाही टाकतं. कशामुळे? कारण मी मोहाला उत्पन्न करणारे वचन बोलत नाही. कटू असले तरी मोहाला उत्पन्न करणारा गोड उपदेश सुद्धा इथं सांगते है ना. उस मुख के मध्य को मैं नगर की नाली के समान मानता. काय द्यावा सांगते, त्याच्या तोंडाला गटर म्हणते. नगर की नाली, ज्याच्या तोंडातून काय चुरा दिया है. असं गाणं आल्यानंतर हम तुम हमने तुमको, कसं काय मामा, कसं वाटत होतं काय, कसं वाटत होतं. सुपरस्टार सिंगर अगदी डोळ्यात पाणी आणून बघत होती. लहान मुलं बघताना भजन त्याला म्हणायचं कसले वचन आहे. विचार केला तर त्या निमित्तात माझ्या परिणामामध्ये मोह उत्पन्न होत असेल. कारण स्वप्ने लागतात, गाणं तिथं चाललं होतं आणि तोंड इथं वाजत होतं. माणूस आपोआप त्याच्याशी असा तन्मय होतो जसं शास्त्राला आल्यानंतर झोपतो.
तिथं तो म्हणत नसतो. कोण म्हणत होता डॉक्टर? समोर गाणं म्हणत होते एक जण आणि इथं बघणारे सगळे जण गाणं म्हणत होते. बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचा मोह, अज्ञान, तन्मयता, ते आणि मी एकच, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर ठेवत नाही. पण या प्रकारची मूर्ता आणि केवळ सारखे दुसरे पण अरसिक बसले होते त्यांची. अरसिकचा अर्थ त्याला मोह नव्हता असा नव्हता. लक्षात घ्या. मोहाने काही भजन ऐकत होते म्हणजे रागाने, आणि काही जण द्वेषाने ऐकत. काय इलाज नव्हता, बदलता येत नव्हता चॅनल. कारण 10 लोकांना ते बघायचं होतं आणि एकालाच दुसरं बघायचं होतं. काय करणार सांगा? अतिशय, कारण जुनी गाणी होती. केवळ जुनी गाणी अजिबात आवडत नाही. त्याला द्वेष आहे त्या जुन्या गाणी. काय कोण त्याला सांगितलं द्वेष करा म्हणून? का ते म्हणजे ते गाणं येऊन त्याला म्हणत होतं मला ऐक म्हणून. आचार्य स्पष्ट म्हणते समयसारामध्ये, असो सुहो सद्दो न तंपनै सुनसुमंती सोचेव नयेव विनिर्गहितुम सोद विषयमागदम सद्दम. ही सुंदर लिहिली का? अशुभ किंवा शुभ शब्द म्हणत नाही की तू मला ऐक. बरे केवळ ते गाणं म्हणत होतं तुला, ते शब्द म्हणत मला ऐक म्हणून म्हणत नाही. जेवढं आहे अचेतन आहे ते आपल्याला काहीच म्हणत नाही. बरोबर. असो हो वसंतो नतम वनई सुनसुमंती सोची. तू मला ऐक असं कधीच म्हणले नाही. बरोबर आहे का? मी पण शास्त्र कधी म्हणताय तुम्हाला तुम्ही मला ऐका म्हणून? शास्त्राचे आणि पुढे काय सांगितलं? नय एव विनिर्गहितुम. आणि आपलं ज्ञान त्या कानाला घेऊन त्या शब्दापर्यंत जात नाही. नय एव विनिर्गहितुम सोद विषयमागदम सद्दम. त्या शब्दाला ते कान पण ग्रहण करायला जात नाही. असं सांग. सोद विषय आगदम सद्दम काही संबंध नाही आहे. पण उगाचच हा जीव काय करतो? कल्पना करतो. मनाला वाटते तसल्या कल्पना त्या 5 इंद्रियाच्या विषयासंबंधी करत राहतात. आणि कोणत्या? चांगल्या नाही तर वाईट. जेव्हा की आचार्य म्हणते ते चांगलं नाही वाईट नाही, तिथं स्पर्श रस गंध वर्ण शब्द रूप परिणती आहे. काही संबंध नाही आपल्याला त्याच्याबद्दल राग द्वेष करण्याचा. मला तुम्हाला का दाखवून सांगितलं? चेयन रहियो दिसई नाही दिसई तचेयन सैव तम्मा मज्जतोहम स्वरूसेमी एकसरूसे. ऐकलं ना? कुणावर बसायचं आणि कुणावर फुगायचं? जे अचेतन आहे त्याच्यावर रुसणं फुगणं म्हणजेच मूर्खता आहे. नाही, पैसे आले फुगला, पैसे गेले रुसला. अचेतन वस्तू त्याच्यामध्ये रुसण्या फुगण्यासारखं काय? लहान बालक कसं करतो? कारण त्याला माहिती नाही की अचेतन वस्तू मला सुख देत नाही. खेळणी मिळाली तर सुखी, करून लागलं तर त्याला दुःखी. दुःखाचं कारण ज्यामुळे लागलं, दरवाजाला धडकला तर दरवाजा, दुःखाचं कारण म्हणून दरवाजाला मारणं. माझा व्यवहार असा नाही, त्याला इतकं मूर्ख म्हणायचं. म्हणून आचार्य शब्द काय वापरले? जिस मुख्य मध्य से मोह को उत्पन्न करने वाले निरर्थक वचन कार्य निष्फलाः. त्याच्यातनं कोणतंही कार्य सफल होणार नाही. कार्य निष्फलाः वचनम. आणि असेच आमचे सगळे वचन व्यापार चाललेले नसतात का दिवसभरामध्ये? बघा काही सिद्ध होत नाही त्याच्यात. आणि त्यावेळेस
तिथं आचार्य काय म्हणते, उस मुख का मध्य, उस मुख के मध्य को मैं नगर की नाली के समान मानता. अजून काय सांगावं? चर्चा कशासाठी चालली ती? कशासाठी सांगत होती? वचन बोलताना तुम्ही हा, मी काय बोलतो? हा, तिथं चाललेच की. हा, वचन काय बोलताना खोटं बोललं तरी बरोबर बरोबर आहे. नाही, दुःख दूर करण्यासाठी बोलले गेले वचन सांगतो. म्हणजे मी बोललो ना, काय ते कटू बोललो होतो कोणाला काय, आणि मी म्हणून म्हटलं माझं तोंड काय गटार आहे का असं सांगायचं होतं. पण माझं तोंड गटार नाही म्हणून मोह दूर करणारे वचन, मोह दूर करणारे वचन जरी ते कटू असतील तरी सुद्धा बोलले गेले पाहिजे. संयमला म्हणलं होतं. मूर्ख कुणाला म्हणायचं? उशिरापर्यंत झोपणं त्याला मूर्ख म्हणलं. उशिरा शास्त्राला येणं मूर्खता आहे, स्वाध्याय न करणं मूर्खता आहे, देवपूजन देवदर्शन त्याचं श्रद्धा ज्ञान न आचरण नाही आमंत्र न जाणं मूर्खता आहे असं सांग. भयावृत्त आदी क्रिया न करणं पण मानतं कोण याला? आचार्य कहते हैं कि अपने कर्म के वश चाहे दुखों की निवृत्ति हो अथवा न हो, तो भी दुख की निवृत्ति के लिए जो व्यापार आदि करते हैं वे भी संसार में मूर्ख है. जो आमचा प्रयत्न चाललेला आहे दुःख दूर करण्याचा तो कोठे चाललेला आहे? कोठे? कर्मामध्ये नाही चाललेला. कर्माला दूर करण्याचा माझा पुरुषार्थ किती आहे दिवसभरात बघून घ्या. जे जे मी व्यापार करतो, स्वयंपाक पाण्यापासून आंघोळ काय हात घातण्यापासून खाण्यापिण्यापासून दुकानदारी पैसे मिळवण्यापासून कोणता व्यापार मी असा करतोय की ज्यामुळे माझं कर्म नष्ट होते? सांग. कधी विचार केला मी कर्म नष्ट करण्याचा? दुःख दूर करायचंय पण दुःख होतंय कर्मामुळं आणि हे मला मान्यच नाही. किती सांगू द्या काय सांगू दे की जे काही सुख दुःख आहे ते मला माझ्या कर्मामुळेच मिळतंय असं रोज आपण जरी ऐकलं तरी आपल्याला ते मान्य आहे का की कर्म माझ्या दुःखाचं कारण आहे? या संसारामध्ये जन्म मरण भूक तहान या सगळ्या गोष्टी सुख दुःख कोणामुळं? श्रद्धा हे पाहिजे की कर्म आहे मला दुःख दूर करायचंय तर कर्म दूर करावं लागतील आणि मी कर्म दूर करायचं सोडून करतोय काय? आणि म्हणून त्याला इथं आचार्य म्हणते मूर्ख. बरोबर आहे. सर्वी काका कोणाला म्हणतो? कर्म दूर करण्याचा कधी विकल्प करत नाही मी दिवसात. नवे अनादी काळापासून आजपर्यंत मी तो विचार केला नाही म्हणून अजून मी इतकंच दुःख भोगतोय. दुःख तर सहन होत नाही. कोणाला मरण नको आहे, कोणाला भूक तहानेचं दुःख नको आहे, कोणाला पाहिजे सांग? पण सगळ्याला मरणाचं दुःख भोगावंच लागतं. सगळ्यांना भूक तहानेचं दुःख भोगावंच लागतंय, रोगराईचं दुःख भोगावंच लागतंय. का? कारण मी कर्माला नष्ट करण्याचा विचार करत नाहीये. ती अक्कल कधी येणार हा प्रश्न. अजूनही मला हेच वाटतंय की काहीतरी बाहेर
बाहेर केल्यामुळेच मला सुख होईल. शेतात कसं जास्त मला धान्य मिळेल, माझ्या काय फळाला धान्याला जास्त कसा भाव मिळेल, भाव. बरोबर आहे का डॉक्टर? त्यासाठी अजून प्रयत्न आहे का नाही? करा करा आणि मरा. प्रॉब्लेम काय नाही, प्रॉब्लेम काय नाही, त्याला मूर्ख म्हटलेलं आहे, एवढंच म्हणतो. पण आम्ही मान्य करणार नाही की ही माझी मूर्खता आहे. अडचण ही झाली. विचार सुद्धा नाही, विचार सुद्धा स्पष्ट करत नाही. कर्म कर्म कर्म. इथं एक द्रव्य कर्म आहे की जे मी माझ्या अज्ञानानं बांधलेलं आहे आणि ते मला फळ देतंय. तेव्हा मला आता जर त्या फळातून मुक्त व्हायचंय तर मला कर्मातूनच मुक्त व्हावं लागेल. आणि कर्मातून मुक्त होण्याचा उपाय वेदज्ञान आहे. कर्मातून मुक्त व्हायचंय तर जाणावं लागेल शरीर मी नाही, माझं नाही, मी परद्रव्याचा करता भोगता नाही, परद्रव्य माझं करता भोगता नाही, पर मला सुख दुःख देत नाही, मी पराला सुख दुःख देत नाही, मी कोणाला मारत नाही, कोणी मला मारत नाही, मी कोणाला जगवत नाही, मी कोणाला जगवत नाही, ही विचारधारा. त्याच्याबद्दल श्रद्धा होणार नाही तर काय होणार? म्हणजे दुःख दूर होणार. म्हणून मी तर म्हणते दुःख की निवृत्ती के लिए व्यापार करते. ज्ञानी पाहतात, ज्ञानीला काय दिसतंय? हे जे आबद्धतोय संसारामध्ये, जे काही करतोय त्यामुळं वास्तविक पाहायला गेलं तर त्या आजा कृपानी आणि न्यायाचा प्रमाणे आहे. बकरीनं त्या ठिकाणी स्वतः पायाने काय केलं? सुरी हुडकून त्या कसायाला देण्यासारखं माझं काम आहे, अशी आपली मान्यता आहे. करावं मला काय मान्य? तू तुझ्या पोळ्याला मारण्यासाठी दुकानचा विस्तार करतो, तुला माहिती आहे का? हे सुरी देतोय, सुरी कोणाकडं? कर्माकडं, कसायाकडं. मार माझ्या पोळ्याला, तुला माहिती आहे का? दुकानदारी त्याला शिकवली म्हणजे काय केलं? सुरी हुडकून दिल्यासारखी आहे, ज्याद्वारे स्वतःचा घात करणारा ती पोरगा. असं वाटतं तुला कधी? उलट चांगली दुकानदारी करतो त्याला आनंद होतोय, पण जेवढी चांगली दुकानदारी तेवढी चांगली धार लावल्यासारखी आहे त्या सुरीला. केवळ स्टॉक मार्केट करतो, स्टॉक. त्याला पप्पा पण त्याला कळला नाही की बाबा मूर्ख आहेस काय, सोळ असलं ना त्याला म्हणून मी मूर्ख फोन हात माझ्या, मला चेन आहे का बघितली का? फोन जेवताना चेन नाही, नदीमध्ये चेन, रातनी चेन आहे का? चेन आहे का पप्पाला बघितली कधी? गळ्यातली चेन नाही म्हणत, गळ्याची सोन्याची चेन आहे म्हणलं नाही त्याची, ती काय आहे माहित नाही. गळ्यात सोन्याची चेन आहे पण चेन नाही. सोन्याची ज्याच्या गळ्यात चेन आहे त्याला चेन असते का? कुठं पडली, हरवली, चोरून नेली तर किती निरंतर आकुलता आहे. आणि आपल्याला वाटतंय मी लय भारी, मी आता स्टॉक मार्केट शिकणार आणि पप्पाचा पैसा मातीत घालणार. बघ तू नाही गेला तर हा बघा झाले जातो. पप्पाचा पैसा वाढला तरी मातीच आणि कमी केला तरी मातीच. ज्ञानीच्या दृष्टीने तुम्ही समजाल की वाढला म्हणजे मग मी काहीतरी चांगलं करून दाखव, पण वाढवलं तर त्या ठिकाणी स्वतःला जास्त दुःखी केलंय का कमी दुःखी केलं? पैसे वाढणं म्हणजे हाल हाल करून मरणं. कारण मी एका सरदारीला विचारलं होतं आहे ना, विषय असाच निघाला होता. हे म्हटलं जरा बरा होता म्हणून म्हटलं तुम्ही मारता कशी म्हणते आणि खाता कसं जाणार असं कोंबड्या म्हटलं आमचं कसं नसतं म्हटलं, आम्ही हलाल करत नाही म्हणते, आम्ही खटकन मारतो.
हलाल आणि खटकन मारणं दोन फरक आहे का नाही? हलाल म्हणजे का? हलाल म्हणजे हाल हाल करून, म्हणजे सुरी घेतली असं 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 हळूहळू त्या कोंबडीची मान कापली जाते किंवा बकरीची मान कापली जाते. दुःख किती होत असेल त्याला म्हणायचं हलाल. काय? हळूहळू मान आणि एकदम मारायचं. अशी सिस्टीम असते म्हटलं. तेव्हा आम्ही काही दुःख देत नाही, त्याला कळत पण नाही दिलं. बरोबर आहे? मारू का म्हटलं तुला? तुला कळलं नाही मी केला तुला. प्रश्न असा आहे विरोबात काय? वराला स्टॉक मार्केटमध्ये घालून पैसे लावायला शिकून पैसे मिळवला तर हलाल करून मारला का खटकन मारला तेवढं सांग. काय विरोध? तुझंच हलाल चाललंय सध्या. चाललंय की नाही? सोनंताई कळत नाही कधी फोन सारखं माझ्या समोर फोन उचलला तर बघा मग तुम्हाला ती इच्छा आहे पैशाची धनाची म्हणून तर मग बोला बाबा. मी घरात आल्यानंतर फोन चालणार जर त्याला उद्या कॅन्सर झाला डोक्याचा पण फोन वर बोलतो भरपूर 5% आता सध्या प्रॉब्लेम झालेले डोक्याचे कॅन्सरचे मेंदूच्या मोबाईलमुळे अजून जास्त नाही आले. 5% ओनली 5% आहे. 100% मध्ये 5% नगर नाही त्याच्यामुळे त्याला सिरियस नाही. पण 5चं ज्यावेळेस 20, 25, 30 पर्यंत पोहोचेल पण त्याच्यात तुझा नवरा असेल काय होईल त्यावेळेस म्हणणार हो कसा घेतलं हा अगोदर आपलं लिहिलं घ्यायचं घरात तुम्ही सांगू शकता मी नाही म्हणून त्या राजू दीक्षितने पण सांगितलं होतं इथं ज्यावेळेस कारखाना टाकायचा होता कत्तलखाना त्यावेळेस त्यांनी सांगितलं जर हे तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही घरातल्या बायकांना पटवा. हे कारखान्याने किती दुष्परिणाम आहे आणि एकदा बायकाला पटवलं तर बायका नवऱ्यांना पटवणारच असं त्याची एक कला होती. आणि काय खोटी नाही व्यवहारात. जेवढा बायका नवऱ्यांना सांगू शकते व्यवस्थित कसंही असू दे तुला द्वैत स्वीकारावं लागतं. जरी पटलं नाही तरी पटवून घ्यावं लागतंय का नाही? अरे केळ खायचं नाही दाखवलं मला विचारलं भाभी सकाळी केळ खायला मी म्हटलं नाही खा. मग नवरा बसला होता त्याला आधी दुसरं दिलं खावा. आता नाही मला की पण बच्चा आहे प्रॉब्लेम म्हणजे त्याला पटलं नाही पटलं अनुभव महत्वाचं नसतं. बरोबर आहे का नाही? तुम्हाला पटतं असं सगळं असतं का बरोबर प्रत्येक वेळेस? हा अनुभव प्रत्येक असं होतच नाही होत. तुम्ही गप्प बसला तरी कळतेच की असं होऊ शकत नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी बायकोच्या पटतात. हा बरोबर आहे? निर्वाय तू सांगता दोस्त काय तू काय सारखे म्हणायचं पटतं का सगळं बायकोचं पटतं? आता बायका कसं सांगते लगेच म्हणून सगळं पडतं ना वाटतं तुम्हाला सोडत नाही तर काय म्हणजे सारखं फोन घेतलेलं पटत नाही ना मग तेच सांगते. हे सगळ्या गोष्टी पटतात असं नाही पण बायका पटवून घेतात आणि म्हणून बायकांनी चांगल्या प्रकारे धर्म जर समजून घेतला श्रद्धा केलं तर त्या घरामध्ये ते पुरुष सुद्धा चांगल्या प्रकारे धर्मश्रद्धानी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यामध्ये धर्मश्रद्धा इतकं दृढ पाहिजे आणि त्यात तुम्ही भावनिक असता त्यामुळे जास्त लवकर श्रद्धा होऊ शकते. जास्त लवकर श्रद्धा म्हणजे कारण सांगितलं की तुम्ही भोळ्या असता भावनिक असता हे गुण आहेत का दोष आहेत माहिती नाही. धर्मासाठी वापरले तर ते गुणच राहते आणि या गुणांचा उपयोग करून आपल्या आत्म्याचं कल्याण होणार आहे. पर्यायगत योग्यता आहे ती म्हणजे ते तुम्हाला वरदान आहे ऍक्च्युली भावनिकता आणि भोळेपण पर्यायगत योग्यता आहे. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं शिकावं लागत नाही का सहज आहे. पण त्याचा उपयोग जर मी आत्मकल्याणासाठी केला तर स्वतःही तो होणार आहे कारण तुमच्या निमित्तातच आणि जीव दुर्गतीला जातील नाही तर सुगतीला जातील. म्हणजे चावी तुमच्या हातात घरात चावी कोणाच्या हातात असते? बायकांच्या. बरोबर आहे का? बाकी म्हणून त्याच्या पोटात दुखतंय बाकी काय नाही. नाही म्हणते त्यांनी काय सांगितलं नाही अडचण सांगायचं तात्पर्य हलाल करून मारणार
खटकन मारणार. कसं मारणार? सूरज सहस्राचं मारायचं. जा शेतात, ताप उन्हात. एकूणदा एका बिचारा जातो, शेतात जातो. कौतुक आहे का तुला आता खेद आहे की बिचारा किती आवडते. एक तर तब्येत अशी, परत त्या उन्हात फिरायचं आवडतंय म्हणतंय, एसीत बसायचं, मस्त करण कसा बसतो आहे ना. कधी जातो का त्या शेतीच्या वाट्यात तर गेला ते सोडून. मस्त राहायचं आपलं. आल होते का नाही 600 शेतात गेला भूक लागते. चिंतन करा, चिंतन करा. म्हणून इथं सांगते ती गोष्ट कोणती आहे ती है ना. दुख की निवृत्ती के लिए व्यापार आदि करते हैं वे संसार में मूर्ख है. त्याच्यापुढे सांगितलं त्यांनी. लेकिन हम उनको अति मूर्ख नहीं मानते. आम्ही त्याला अति मूर्ख मानत नाही. किंतु जो अपने प्रिय स्त्री पुत्र आदि के मरने पर पाप के लिए अथवा दुखों की उत्पत्ति के लिए शोक करते हैं, उन्हीं को निश्चय से हम मूर्ख शिरोमणि अर्थात वज्र मूर्ख मानते हैं. इसलिए विद्वानों को स्त्री पुत्र आदि के वियोग पर कदापि शोक नहीं करना चाहिए. असं त्यांनी अनित्य पंचाशत अंतर्गत पापाय दुःखाय असं म्हटलेलं. ये कुर्वन्ति सुजमृते सती म्हणजे पापाय दुःखाय. आमचा सगळा व्यापार जो आहे तो पापासाठी चाललाय आणि दुःखासाठी चाललाय. आणि त्याला इथं आचार्य म्हणते तू वज्र मूर्ख आहे. वज्र मूर्ख की ज्यामुळे मला पापाचा बंद होणार. व्यापार करून काय होणार आहे मुलांना? तुम्हाला पुण्याचा बंद का पापाचा बंद होणार आहे? मग त्याला घेऊ दे का नियम? पेस्टिसाइड महाराजांना म्हणून जातात तुरंत घेऊ दे का त्याला नियम? कसा गप बसते बघितलं का? घेऊ दे का त्याला नियम? बायको कशी म्हणते. म्हणून बायका किती चांगली आहेत असं मला नाही. पुरुष किती पक्के आहेत. कारण त्यांना व्यापार करायचा आहे, पैसे मिळवायचे, मुलाची माती होईल ही बघायचं. त्याच्या निमित्तात मारून त्याला किती पापाचा बंद आहे. मग चांगला आहे का वाईट आहे? ती नुसतं दिसायला वरचा मोह म्हणून फार वाईट असतो मोह. दिसताना चांगला दिसतो, कल्याण करणारा वाटतो व्यवहारामध्ये अज्ञानी जीवाला. मोहामुळे माझ्या मुलाचं चांगलं होते, पण मोहामुळे त्याला आपण हाल हाल करून मारणार. विचार करून बघायचं. ओम नमः.